नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत खाण्याकरिता आज मी घेऊन आली आहे। हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या हिरव्या ताज्या वाटाण्यापासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो। याच पदार्थापैकी आज मी बनवणार आहे वाटाण्यापासून टेस्टी पॅटीस किंवा कबाबही तुम्ही म्हणू शकता। त्याकरिता मी अर्धा वाटी चणा डाळ घेतली, ती मी भिजत घातली होती की जेणेकरून ती लवकर शिजल्या जाईल। अर्धा वाटी चणा डाळ आणि 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा घेतला आहे। कुकर मध्ये ही भिजलेली चणा डाळ आणि हिरवा वाटाणा त्यामध्ये थोडं पाणी घालून मी कुकर मध्ये शिजवून घेते। तुम्ही कुकरऐवजी पातेल्यात सुद्धा ते शिजवून घेऊ शकता। चणा डाळ आणि वाटाणे शिजस्तोवर मी इथे बाकीची तयारी करून घेते। इथे आपल्याला 1 वाटी पालक चिरून घ्यायची आहे, बारीक चिरून घ्यायची। त्याचबरोबर पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्याचबरोबर आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला तरी चालेल, मी इथे किसून घेते आहे। आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या त्या सुद्धा मी इथे किसून घेते आहे। त्या बारीक चिरूनही घेतल्या तरी चालतील, फक्त एवढं लक्षात ठेवा की बारीक चिरून घ्यायच्या। आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेते आहे। कुकरची शिट्टी झाली की डाळ आणि वाटाणे काढून घ्यायचे। इथे बघू शकता डाळ आणि वाटाणे छान मऊ शिजलेली आहे। पॅन मध्ये 1 चमचा तेल घालायचं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा ट्रान्सफर झाला की त्यामध्ये किसलेला आलं, किसलेलं लसूण घालायचं, परतून घ्यायचं। त्यानंतर हिरवी मिरची घालायची, नंतर बारीक चिरलेला पालक घालायचा, छान परतून घ्यायचं। नंतर शिजलेला वाटाणा आणि चणा डाळ घालायची, थोडीशी कस्तुरी मेथी हातावर घासून घालायची। कस्तुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर घाला। चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालायची। नंतर एका स्मॅशरच्या मदतीने हे स्मॅश करून घ्यायचे। स्मॅशर नसेल तर वाटी किंवा ग्लासच्या मदतीने पूर्ण मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। आणि व्यवस्थित शिजवून झाले की ते एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घ्यायचे। इथे आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे। मिश्रण थंड झाले की तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये पॅटीस किंवा कबाब तयार करून घ्यायचे। इथे मी आयताकृती आकारामध्ये तयार केले आहे, तुम्ही ते गोल सुद्धा बनवू शकता। इथे माझे सर्व पॅटीस तयार करून झालेले आहे। आता एका पॅनला तेल लावून घ्यायचे आणि एक एक करून सर्व पॅटीस शॅलो फ्राय करून घेते। डाळ आणि वाटाणा उकडलेल्या पाणी शिल्लक जर राहिले असेल तर त्या पाण्यापासून तुम्ही कणिक मळून घेऊ शकता। वरून यावर थोडं तेल सोडायचे, नंतर दोन्ही साइडनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे व प्लेटमध्ये काढून सर्व करायचे। हे कबाब किंवा पॅटीस तुम्ही सॉस सोबत किंवा चटणी सोबतही खाऊ शकता, तसेही खूप छान लागतात। नक्की या हिवाळ्यात करून बघा, विश्वास ठेवा चवीला खूप भन्नाट लागतात। त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात। तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल। तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।